ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या व्हिडिओत आमदार क्षीरसागर हे कॉन्ट्रॅक्टरकडून खंडणी मागत असल्याचा गंभीर आरोप इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केलाय। या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे लेखी तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करून पक्षातील हकालपट्टी करण्याची मागणी इंगवलेंनी केली आहे। बोला काय म्हणता कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला मी इकडेच आहे ना साहेब। राहायला इकडेच आहे ना। मला एक सांगा आपला हिशोब कसा ठरला होता? साहेब त्या दिवशी तुम्ही इथे बसलेलात आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले। काय ठरलं मला सांगा। हां मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका ऐका ना काय सांगितलं होतं? ऐका एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त। मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला बरोबर आहे। ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1। ऐका त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब। नाही एकच मिनिट साहेब, माझा कंप्लेंट एक आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला मी। एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे। एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% झाले। अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब। नाही असं नाही करून चालत। तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या। नाही त्यांना 1% द्यायला तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले। हे बघा व्यवहार क्लिअर ठेवा, आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब। आम्हाला सांगलं तर म्हणतो राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं नाही। पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, बघा तुम्हाला तिथं कामात काय मदत करता येते मी बघतो, पण असं नाही सांगणार नाही साहेब। मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर। तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून दे मग। ओके साहेब, सॉरी हां साहेब। नाही हे बघा राग मानू नका साहेब, रागाचा विषय नाही साहेब। व्यवहार ठरतो तर आपण पाहायचा नाही साहेब। माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब। पण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। खरं तर ऋतुराज क्षीरसागर यांनी या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण काढलंय, पण तरी देखील इंगवलेंच्या या व्हिडिओ बॉम्बवर आपली सविस्तर प्रतिक्रिया काय आहे आमदार साहेब? कोण हा भामटा? 302 मधला आरोपी, त्याला अनेक घरं उद्ध्वस्त केली। कोल्हापुरातल्या सगळे नेते, कोणी अगदी सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते, त्यांच्यावर हा काही आरोप करत असतो। त्याला मी कशाला उत्तर द्यायचं? त्याचं स्वतःचं पद निघाले म्हणून वरिष्ठांना खुश करण्यासाठी व्हिडिओ एडिट करून काही आरोप करतो। याची मी भूमिका सगळ्या 11 वाजता स्पष्ट करणार आहे माझ्या कार्यालयामध्ये। या सगळ्या संदर्भात तुम्ही आणखीन काही विरोधकांची देखील नावं घेतली आहेत, त्या संदर्भात? नाही थोडक्यात सांगेल मी, बाकी माझी उद्या प्रतिक्रिया मी सांगणारच आहे। तर म्हणजे विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मला ही भूमिका स्पष्ट करायला सांगितली। मी उद्या पत्रकार परिषदेचं या भामट्याला ते काय उत्तर देऊ शकत नाही, त्याची माहिती नाही। बरं पण सतेज पाटलांनी देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार समाप्ती होत असताना हा आरोप माझ्यावर केला होता। सीएम डेप्युटी सीएमला त्यांनी पत्र लिहिलं होतं। काय झालं? यात काय सत्य आहे? काही नाही आहे, हे त्यांना माहित नाही, पण ते राजकारण करतायत। आज विधानसभेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 युतीचे आमदार 10 पैकी निवडून आणायला आम्ही यशस्वी झालो। महानगरपालिका जिंकली, जिल्हा परिषद जिंकली, नगर परिषद सगळ्या जिंकल्या। येणारी गोकुळची निवडणूक देखील आम्ही जिंकणार आहोत। म्हणून पक्षाचा मुख्य चेहरा जो आहे त्याला निवडणुकीपूर्वी बदनाम करायचं त्यांचं कायमचा धंदा आहे। नक्कीच हाच प्रश्न महत्वाचा आहे क्षीरसागर साहेब, हाच प्रश्न महत्वाचा आहे। भूमिका स्पष्ट करत आहे सकाळी 11 वाजता नक्की। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद। आपल्यासोबत राजेश क्षीरसागर होते शिवसेनेचे। Thank you.